सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते साहेब, सर्व सभागृहातील माझे सहकारी सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकातील प्रेक्षक वर्ग, सन्माननीय महापौर महोदय श्री भरतकृष्ण भोईर यांच्याकडून जी हॉस्पिटलच्या संदर्भात सीबीडी बेलापूर येथील भूगोल क्रमांक 4 सेक्टर 15 येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचे फेरबदल आणि रद्द करण्याची बाब या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे। ही बाब सध्या या प्रस्तावाबाबत मी सहमत आहे, कारण आपण जर या मैदानामध्ये का आपण ही जागा आपण फेरबदल करून त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल बांधण्याचा नाट का घातला, याचा हा एक विषय आहे। जर आपण हॉस्पिटल सीबीडीला एक मोठं हॉस्पिटल आहे, नेरूळ आहे, ऐरोलीला आहे, वाशीला आहे, या ठिकाणी आता आमच्या ऐरोलीचं उदाहरण देता येईल। ऐरोलीमध्ये एवढं आपण हॉस्पिटलला खर्च केलाय, त्या ठिकाणी अजून सुविधा नाही। बऱ्याच ठिकाणी खर्च करून आपण त्या ठिकाणी कर्मचारी नाही, डॉक्टर्स नाही, नर्स नाही, त्या ठिकाणी स्वच्छता नाही, आणि असं असताना आपण या ठिकाणी हा फेरबदल करून म्हणजे एवढी काय चिडकुला पडलेली की चांगल्या मोकळ्या भूखंडावरती आपण भूखंड इतर खाजगी बिल्डरांना देऊन का हात करत नाही। या ठिकाणी आपल्या या शहर ज्यांनी घडवलं, आपल्या या शहराचे लोकनेते ज्या नामदार गणेश नाईक साहेबांनी सातत्याने मागणी आहे की लोकांसाठी जे भूखंड आरक्षित आहे ते भूखंड आपण महापालिकेच्या ताब्यात घेऊन हस्तांतरित करून घ्या। तर हे न करता आपण हॉस्पिटलला एवढं मोठं आवड खर्च कशाने करतोय, कारण मी अनेक दिवसापासून मी आमच्या ऐरोलीमध्ये नागरिक आरोग्य केंद्र नाही म्हणून मी बऱ्याच दिवसापासून मागणी करतोय, कारण त्या ठिकाणी कुठल्याही शहरामध्ये आमच्या कॉलनीमध्ये सेक्टर 5, 6, 7, 8, 9, 10, 14, 15 या ठिकाणी कोणतं नागरिक आरोग्य केंद्र नाही, आम्हाला रबड्याला जावं लागतंय। आणि आता छोट्या आम्ही नागरिक आरोग्य केंद्राची मागणी करत असताना आम्हाला ते मिळत नाही, आणि एवढं मोठं आवड आपण खर्च करतोय। तर माझी महापौर महोदय आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी या प्रस्तावाला मी सहमत आहे, हॉस्पिटल बांधण्याबद्दल आमचं सोबत नाही, परंतु मैदान आपण या ठिकाणी जर आपल्या या शहराची नवी मुंबईची ओळख आपल्या या खेळाडूंच्या माध्यमातून होत असते। गोल्डन ग्लोब अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नाव लौकिक करतात या शहराचं, आणि हे मैदान आपण या ठिकाणी रद्द करून आपण त्या ठिकाणी सध्याच्या हॉस्पिटल बांधण्याची गरज आहे, काही गरज नाही। आपण इतर ठिकाणी बांधव आमची मागणी, आमचं या प्रस्तावाला हरकत नाही, परंतु जे भूमिसाठी मागणी आहे त्या ठिकाणी चौदागावमध्ये आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधावं, किंवा त्या ठिकाणी जास्त सुविधा, पाण्याची व्यवस्था नसेल, दवापतीची सुविधा नसेल चौदागावामध्ये, त्या ठिकाणी खर्च करावा। आपण या ठिकाणी या प्रस्तावाला त्या भोईर साहेबांनी जो प्रस्ताव मांडण्याचा मी सहमत आहे, आणि महापौर महोदय आमच्या ऐरोलीमध्ये नागरिक आरोग्य केंद्रासाठी काही करता आलं तर ते आपण बघावं, या ठिकाणी धन्यवाद।